अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मंडळी बघा, 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर अत्यंत महत्त्वाचा कालावधी, कारण या 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे, तर 12 ऑक्टोबरला नवरात्र समाप्त होत आहे। या नवरात्रीमध्ये आपण माता देवीच्या, माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करतो। बघा, नवरात्रीचा जो कालावधी आहे हा देवीला जागृत करण्यासाठी, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हे जे 9 दिवस आहेत ना, अत्यंत प्रभावी मानले जातात। असंख्य लोक या 9 दिवसांमध्ये व्रत, वैकल्य, पारायणा, उपासना, वेगवेगळ्या पूजा विधी यांसारख्या सर्व पवित्र गोष्टी करतात। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला, अखंड दीपव्रताला, घटस्थापनेला आणि कुलदेवीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीमध्ये आपण जे अखंड दीपव्रत करणार आहोत किंवा जे अखंड ज्योत लावणार आहोत, त्या दिव्याच्या खाली कुठली वस्तू ठेवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळा आपण काही चुका करतो आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा त्याचे दोष लागतात। मग आपण कितीही सेवा केली किंवा कितीही काही केलं तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही। आपण म्हणतो मी अखंड दीपव्रत केलं, मी पूजा केली, मी सगळं केलं, पण तरीही माझी मनोकामना पूर्ण झाली नाही, तरीही मला हवं ते फळ मिळालं नाही। जर तुम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवून, सर्व नियम पाळून जर तुम्ही काही गोष्टी केल्या, काही सेवा केल्या, तर 100% तुम्हाला त्याचं फळ मिळून जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अखंड दीपव्रतातील एक अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे। ती म्हणजे तुम्हाला या 9 दिवसांमध्ये तुम्ही जो दिवा लावणार आहात त्या दिव्याच्या खाली फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही या दिव्याच्या खाली जर 9 दिवस ठेवली तर तुमच्या घरामध्ये साक्षात रूपी माता लक्ष्मी वास करेल। माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल। घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ती कुठेतरी नष्ट होईल। बघा, पूर्वीपासून जर तुम्ही बघत आला असाल तर पूर्वीपासून अखंड दीप किंवा अखंड जो दिवा आहे हा आपल्या देवघरात लावण्याला विशेष महत्त्व आहे। जी पूर्वीची लोक होती ना, ती कधीही दिव्यातील तेल संपू देत नव्हती, कधीही नाही। अखंड स्वरूपाने दिव्यामध्ये तेल असायचं आणि दिवा हा पेटता असायचा। ज्या घरामध्ये अखंड दिवा हा कायम तेवत असतो किंवा कायम पेटत असतो त्या घरामध्ये कधीही गरिबी येत नाही, त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य वास करत नाही, त्या घरामध्ये कुठलीही बाधा किंवा वाईट शक्ती जी आहे ना ती कधी त्या घराला स्पर्श करत नाही। त्यामुळे पूर्वीची लोक कधी घाबरत नव्हती, कधी त्यांना कुठल्या बाधा माहिती नव्हत्या, कधी त्यांच्या अवतीभोवती वाईट शक्ती नसायची, कारण हे जे विशिष्ट नियम आहेत ना, हे नियम पाळून ते लोक जे आहेत ना त्या गोष्टी करायचे। आता आपण नाही इतर 20 जरी करत तर आता हे नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत या 9 दिवसांमध्ये तरी आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। बघा, 3 ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत, बाकीच्या सगळ्या सेवा करणार आहोत। त्याबरोबर सगळ्यात पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे अखंड दीपव्रत। दीपव्रतासाठी तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकतात। तुमच्या घरामध्ये चांदीचा असेल, पितळेचा असेल, तांब्याचा असेल, पंचधातूचा असेल, दगडीचा असेल, मातीचा असेल, कुठलाही घ्या। फक्त एकच लक्षात ठेवा की जो तुम्ही दिवा घ्याल ना तो मोठा असावा, त्याचा आकार मोठा असावा, जेणेकरून त्यामध्ये तुम्ही जे तेल घालणार आहात हे तेल 9 दिवसांपर्यंत व्यवस्थित त्याच्यामध्ये राहू शकेल। म्हणजे आपल्याला वरून त्याच्यामध्ये तेल टाकत राहायचं आहे, पण दिवसभर तरी त्यामध्ये तेल पुरेल असा मोठाच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। दिवा घेताना किंवा दिवा घेण्याच्या अगोदर लक्षात ठेवा तो 1 दिवस अगोदरच स्वच्छ घासून पुसून स्वच्छ तो सुकवून ठेवायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक छान लांब वात करायची आहे। 9 दिवस पुरेल अशी मोठी वात तुम्हाला करायची आहे। खूप पातळ नको, खूप मोठी नको, अशी मध्यम आकाराची एक वात करायची आणि त्या दिव्यामध्ये घालायची। देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल, बरोबर त्याच्याच समोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते। दिव्यामध्ये 2 वाती घातल्या, तेल घातलं की त्याच्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये एक कापराची वडी घालायची आहे। बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही अखंड दीपव्रतात किंवा अखंड जो दिवा तुम्ही तेव्हा ठेवता त्याच्यामध्ये जर कापराची वडी तुम्ही घातली तर तो जो दिवा आहे हा दिवा शक्यतो विझत नाही, दिव्यातील जे तेल आहे ते लवकर संपत नाही। त्यामुळे कापराची वडी तुम्हाला याच्यामध्ये, भीमसेनी कापराची वडी तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकवाची 5 बोटं, हळदीचं एक, कुंकवाचं एक, हळदीचं एक, कुंकवाचं एक, हळदीचं कुंकवाचं, अशी 5 बोटं दिव्याची तुम्हाला लावायची। त्यानंतर हा जो दिवा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा। आता पुढची क्रिया, आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे। एक छोटी प्लेट ज्यामध्ये तो दिवा बसेल अशा पद्धतीची एक प्लेट घ्यायची
आता जी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय टाकायची. बरेच लोक काय करतात, अष्टकमळ बनवतात, तांदूळ घालतात आणि तांदळावरती दिवा ठेवतात. प्रत्येकाची खरं तर पद्धत वेगळी असते. पण जर तुम्ही, मी आता जी गोष्ट सांगते ती जर तुम्ही ठेवली किंवा ती जर तुम्ही दिव्याच्या खाली जर टाकली तर लक्षात ठेवा, अखंड स्वरूपाने तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल. कारण लक्ष्मी प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला एका प्लेटमध्ये जे आता साहित्य सांगते ते घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. 7 अख्खे असणारे जे हिरवे वेलदोडे म्हणजे वेलच्या याला म्हणतो, ह्या वेलच्या घ्यायच्या आहेत. एक मूठभर किंवा हाताच्या चिमटीत मापतील इतके तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची जी मोहरी असते ही मोहरी घ्यायची आहे. ही मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूटभर जे केशर असतं, पिवळं लाल केशर, हे केशर तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूटभर गहू घालायचे आहेत. आपले जे गहू असतात बघा, हे गहू एक चिमूटभर घालायचे आहेत. यावरती अर्धा झाकण कुंकू, अर्धा झाकण हळद घालायचे आहे, अर्धा झाकण तुम्हाला चंदन घालायचं आहे आणि अर्धा झाकण तुम्हाला बडीसोप, जी कच्ची बडीसोप असते, आपण खाण्यासाठी बडीसोप घेतो, भाजलेली वगैरे नाही, कच्ची बडीसोप तुम्हाला घ्यायची आहे. आणि तुम्हाला हे सगळं त्या प्लेटमध्ये मिक्स करायचं, हाताने मिक्स करायचं. मिक्स करून तुम्ही जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये हे सगळं टाकायचं. याने तुम्ही कमळ बनवू शकतात, याने तुम्ही फूल बनवू शकतात किंवा तुम्ही ते प्लेन जे आहे ते सगळं तसं ठेवलं तरीही चालेल. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे, 1 रुपयाचं एक नाणं. आणि त्या नाण्याच्या वरती हळदी कुंकू अर्पण करून मग त्याच्यावरती जो आपण दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. हे जे धान्य, हे ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला, बघा हा अखंड दिवा लावला ना त्याच्यावरती, की त्याच्यानंतर मग तुम्ही कुठलंही पारायण करणार असाल, कुलदेवीची कुठली सेवा करणार असाल, दुर्गा सप्तशती करणार असाल, जे काही तुम्ही करणार असाल तर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि त्या अखंड दिव्याच्या समोर बसून तुम्हाला ते पठण करायचं आहे. 9 दिवस हे जे धान्य आपण ठेवलेलं आहे हे हलवायचं नाही, उचलायचं नाही, काहीच नाही. 9 दिवस दिवा हलवायचा नाही. समज दिव्यामधील तेल संपत आलं तर त्याच्यावरती तुम्ही तेल घालायचं आहे, सतत बघायचं आहे, तेल संपू द्यायचं नाही, तेल घालायचं आहे. कापूर जो आहे हा कापुराच्या रोज एखाद दुसरी वडी त्याच्यामध्ये टाकत राहायची आहे. दिवा समजा जर चुकून विझला गेला, की ताई चुकून विझला, तर घाबरायचंही कारण नाही. विझलाच, मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. विझलाच दिवा तर एक दुसरा दिवा घ्या आणि त्या दिव्याने किंवा त्यालाच एक अनुसरून एक छोटासा दिवा घ्या किंवा देवघरात तुम्ही जो दुसरा दिवा लावणार असाल तो दिवा घ्या आणि हा जो दिवा विझला असेल तर तो त्या दिव्याने प्रज्वलित करा. दिवा जर तुम्ही एकमुखी लावलेला असेल तर दिव्याची जी वात आहे ती पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला करा किंवा देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल त्या दिशेला करा. आणि जर तुम्ही गोल दिवा घेतलेला असेल तर ऑब्व्हियसली त्याची वात जी आहे ती मध्यभागी राहील, जी ब्रह्मांडाकडे जाईल. जेव्हा 9 दिवस पूर्ण होतील, दिवा आपण जेव्हा तिथून म्हणजे आपले जेव्हा घट आपण उचलू तेव्हा आपण हा दिवा पण उचलू. जेव्हा हा आपण दिवा उचलू तेव्हा दिव्याच्या खाली ठेवलेले हे जे बडीसोप असेल किंवा बडीसोप असेल किंवा तांदूळ असेल, गहू असतील, केशर असेल, जे आपण त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं असेल, ते सगळं उचलायचं आहे आणि सगळं उचलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे, त्याला घट्ट गाठ मारायची आहे. आणि ही जी पोटली आहे ही अखंड स्वरूपाने आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायची आहे. याने कधीही तुमच्या घरामध्ये कसल्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही. नेहमीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहील. ज्या आपण तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा, बडीसोप असेल, वेलदोडा असेल, लवंग असेल, मोहरी असेल किंवा मग बडीसोप असेल, 1 रुपयाचं नाणं असेल, ह्या सगळ्याच वस्तू माता लक्ष्मी प्रिय आहेत, माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत. नवरात्रीमध्ये या गोष्टींचं महत्त्व विशेष आहे. जेव्हा या 9 दिवस गोष्टी तुम्ही त्या अखंड दिव्याच्या खाली ठेवाल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित कराल, खरं तर या गोष्टींच्या सुगंधानेच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. जेव्हा 9 दिवस अभिमंत्रित केलेल्या गोष्टी तुम्ही एका लाल फडक्यात बांधून स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होऊन जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.